उत्साहाचा खळखळता झरा आपण ज्याला म्हणू ना, अशी असते वृषभ रास. या वृषभ राशीसाठी 2026 हे नवीन वर्ष अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. का बरं महत्त्वाचं ठरणार आहे? कोणत्या महत्त्वाच्या घडामोडी या 2026 मध्ये घडणार आहेत? चला जाणून घेऊया. आपण वृषभ राशीच्या सगळ्याच गोष्टींवर प्रकाश टाकणार आहोत. म्हणजे करिअर असेल, नोकरी असेल किंवा आर्थिक स्थिती असेल, प्रेमसंबंध असतील, नातेसंबंध असतील, कुटुंब, विवाह, या सगळ्याच गोष्टींच्या बाबतीत 2026 मध्ये काय घडणार आहे ते बघणार आहोत. पण सगळ्यात आधी, जर तुम्हाला कोणी आवडत असेल आणि तुम्हाला कुणाला प्रपोज करायचा असेल तर त्यासाठी 2026 नक्कीच चांगला असणार आहे. पण त्यातही एप्रिल ते ऑगस्ट हा काळ चांगला असणार आहे. त्यामुळे तुम्हाला मनात असणाऱ्या व्यक्तीसोबत बोलायचं असेल तर एप्रिल ते ऑगस्ट या काळामध्ये तुम्ही बोलू शकता. जानेवारी ते एप्रिल मात्र टाळा, कारण जानेवारी ते एप्रिल हा काळ प्रेमसंबंधांच्या बाबतीत थोडासा तणावाचा आहे. पण एप्रिल ते ऑगस्ट मात्र चांगला आहे. एकंदरच 2026च्या सुरुवातीचे जे 4 महिने आहेत, जानेवारी ते एप्रिल, ते तुमच्या कामाच्या जबाबदाऱ्या वाढवणारे असणार आहेत. हा पाया मजबूत करण्याचा काळ असेल असं म्हणायला हरकत नाही. नवीन प्रोजेक्ट्स, नवीन नोकरी, नवीन व्यवसाय किंवा व्यवसायाचा विस्तार या सगळ्याची सुरुवात या जानेवारी ते एप्रिल या काळामध्ये होऊ शकते. पैशांची योग्य बचतसुद्धा करणं तुम्हाला शक्य होईल ते जानेवारी ते एप्रिल या काळामध्ये. म्हणजे एकंदरीतच सुरुवात जी आहे वर्षाची ती तुमची धमाकेदार होणार आहे असं म्हणायला हरकत नाही. एप्रिल ते ऑगस्ट या काळात करिअरमध्ये बढतीची शक्यता, पगार वाढ, नवीन ब्रांच किंवा नवीन काम सुरू करण्याची संधी मिळेल. पार्टनरशिपमध्ये एखादं काम सुरू करत असाल तर त्यातूनही फायदा होऊ शकतो. नोकरीत बदल ज्यांना करायचा आहे त्यांच्यासाठी एप्रिल ते ऑगस्ट 2026 या वर्षातला एप्रिल ते ऑगस्ट हा काळ उत्तम परिणाम देणारा ठरणार आहे. पण त्याचबरोबर सप्टेंबर ते डिसेंबर हा काळ करिअरच्या बाबतीत किंवा ऑफिस कामाच्या बाबतीत थोडासा त्रासदायक ठरू शकतो. खास करून ऑफिस पॉलिटिक्स जे आहे ते तुम्हाला त्रास देऊ शकतं. म्हणजेच वर्षाचे जे शेवटचे महिने आहेत, शेवटचे 4 महिने तुम्हाला थोडा संयम ठेवावा लागणार आहे. म्हणजे जर आपण 2026चा एकंदरीत विचार केला करिअरच्या बाबतीत तर कामं कठीण तुमच्या हाती येतील, पण ती कठीण कामंच तुम्हाला प्रतिष्ठा मिळवून देतील. वरिष्ठांकडून कौतुक होईल. IT, फायनान्स, टीचिंग, बँकिंग, गव्हर्नमेंट यांसारख्या ठिकाणी काम करणाऱ्यांसाठी वर्ष चांगलं असेल. वर्षाअखेर नवीन भूमिका सुद्धा मिळू शकते. पण त्याचबरोबर ऑफिस पॉलिटिक्स किंवा नको असणाऱ्या काही घटना, मनाविरुद्ध काही घटना घडू शकतात. तिथे तुम्हाला शांत राहण्याची गरज असणार आहे. शांत राहून संयमाने प्रश्न सोडवावे लागणार आहेत. व्यावसायिकांचा विचार करता 2026 हे वर्ष तुमच्यासाठी नक्कीच मोठा फायदा घेऊन येणारं ठरेल. प्रॉपर्टी, रिअल इस्टेट, कन्स्ट्रक्शन, फूड, केमिकल, कला, फॅशन या क्षेत्रांमध्ये जे व्यापारी आहेत त्यांचा मोठा विस्तार होऊ शकतो. परदेशातून ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक गुंतवणूक महत्त्वाची ठरणार आहे. खास करून एप्रिल ते जुलै आर्थिक गुंतवणुकीसाठी उत्तम असणार आहेत. 2026 आर्थिकदृष्ट्या वृषभ राशीच्या लोकांसाठी कसं असेल असा जर प्रश्न असेल, मग तुम्ही ज्येष्ठ नागरिक असा, नोकरी करत असा, व्यवसाय करत असा, गृहिणी असा किंवा घरातनं एखादा छोटासा व्यवसाय करत असा, पण धनप्राप्तीचं वर्ष म्हणता येईल. बचत वाढेल, जुन्या कर्जातून सुटका होईल, नवीन घर किंवा गाडी घेण्याची संधी मिळेल. त्याचबरोबर मालमत्तेतूनही लाभ होऊ शकतो. शेअर मार्केटमध्ये मात्र अविचाराने गुंतवणूक करू नका, तिथे सावध राहण्याची गरज आहे. अविवाहितांसाठी, बॅचलर जे आहेत त्यांच्यासाठी नात्यामध्ये त्यांच्या परिपक्वता येणारे, वर्षाच्या मध्यात रोमॅन्स वाढेल असं म्हणायला हरकत नाही. म्हणजेच मी सुरुवातीला म्हटलं तसं तुम्हाला जर कुणाला प्रपोज करायचं असेल तर तुम्ही करू शकता. त्यासाठी 2026 हे वर्ष चांगलं आहे. अविवाहितांसाठी उत्तम स्थळं, लग्नाचे चांगले प्रस्तावसुद्धा येऊ शकतात. लग्न ठरण्याचे योग 2026 मध्ये अविवाहितांचे वृषभ राशीच्या आहेत. पण निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. स्थिर, संयमी राहून निर्णय घ्या, प्रॅक्टिकल निर्णय घ्या. वर्षाच्या शेवटी नात्यामध्ये गैरसमज होण्याची शक्यता आहे, ते मात्र टाळावे लागतील. वृषभ राशीच्या लोकांसाठी 2026 मध्ये कुटुंबातलं वातावरण जे आहे ते आनंदाचं असेल. एखादा धार्मिक कार्यक्रम तुमच्या घरात होऊ शकतो. प्रवासाचे योग आहेत. ज्येष्ठांची काळजी मात्र घ्यावी लागेल. आणि ज्या वृषभ राशीच्या लोकांचे बहीण भावंडांशी संबंध थोडे ताणलेले होते, थोडासा गैरसमज किंवा नाही पटत आहे आमचं असं जे होतं ना, ते संबंध सुधारण्याची शक्यता 2026 तुमच्यासाठी घेऊन येणारे संधी आहे. सुधारणं मात्र तुमच्याच हातात आहे. विद्यार्थ्यांसाठी 2026 अभ्यासात स्थिरता घेऊन येईल. स्पर्धा परीक्षांसाठी काळ चांगला असेल. परदेशात शिक्षणाची संधी तुम्ही शोधत असाल तर ती संधी हा काळ तुम्हाला देऊ शकतो. वर्षाच्या शेवटी जरा एकाग्रता कमी होऊ शकते आणि तेव्हा मात्र तुमचं नुकसान होऊ शकतं. म्हणून एकाग्रता वर्षभर टिकून ठेवणं हे विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं असणार आहे.
आपण थोडा आणखीन सविस्तर विचार केला तर लक्षात येईल की वृषभ राशीच्या लोकांसाठी 2026 मधला एप्रिल ते ऑगस्ट हा जो काळ आहे ना, तो सगळ्याच बाबतीत चांगला आहे. म्हणजे करिअरच्या बाबतीत, प्रेमाच्या बाबतीत, गुंतवणुकीच्या बाबतीत सुद्धा तुम्ही म्हणू शकता. कारण कुटुंबासाठी महत्त्वाचे आर्थिक निर्णय जे आहेत ते एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान घेतले जाऊ शकतात. गुंतवणुकीच्या बाबतीतही याच काळामध्ये काही महत्त्वाचे निर्णय होऊ शकतात आणि पैसे हातात टिकतील ते याच काळात टिकतील. कारण एप्रिल ते ऑगस्ट या काळातलं जे ग्रहमान आहे ते प्रगतीचं आणि आर्थिक लाभ देणारं ग्रहमान आहे. त्याचबरोबर एखादी नवीन वस्तूची जी खरेदी आहे किंवा वाहन खरेदी, प्रॉपर्टी खरेदी जी आहे ती सुद्धा एप्रिल ते ऑगस्ट या काळातच होऊ शकते. त्याबद्दल चर्चा होऊ शकते, काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात. एकंदरीतच एप्रिल ते ऑगस्टमध्ये महत्त्वाच्या घटना वृषभ राशीसाठी घडणार आहेत. आता तुम्ही म्हणाल सगळं चांगलंच सांगताय राव, असं थोडी असतं की एखादं वर्ष सगळंच चांगलं जातं. असं तर नाही होत. तुम्हाला लक्ष कुठे द्यावं लागणार आहे? खर्च. 2026 मध्ये तुमचे खर्च वाढू शकतात, खास करून सप्टेंबर ते डिसेंबर या शेवटच्या 4 महिन्यांमध्ये. म्हणजे अचानक घराची दुरुस्ती असेल, वाहन दुरुस्ती असेल किंवा प्रवासाचे योग असेल किंवा आरोग्यावर खर्च, असे खर्च होऊ शकतात. मग तुम्हाला काय करायचं आहे? जर तुमच्यासाठी एप्रिल ते ऑगस्ट हा काळ चांगला आहे तर त्या काळात जास्तीत जास्त बचत करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे वर्षाच्या शेवटी जे 4 महिने खर्च घेऊन येणार आहेत त्यासाठी तुम्ही तयार असाल. वर्षाच्या सुरुवातीपासूनच पैशांचं चांगलं नियोजन करा, जेणेकरून वर्षाच्या शेवटी तुम्हाला अडचण येणार नाही. नातेसंबंधांच्या बाबतीत सांगायचं झालं तर तुमच्या जोडीदाराच्या बाबतीतले जुने प्रश्न उकरून काढू नका. तुमच्या जोडीदाराला थोडा वेळ द्या. आणि फक्त जोडीदारालाच नाही तर 2026 मध्ये वृषभ राशीच्या लोकांनी स्वतःसाठी सुद्धा वेळ काढायचा आहे. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायचं आहे. कारण 2026 तुमच्यासाठी नवीन ऊर्जा घेऊन येतोय आणि त्या ऊर्जेचा उपयोग जर तुम्ही चांगल्या पद्धतीने केला नाही तर तुमचं नुकसान सुद्धा होऊ शकतं. म्हणून जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर त्यावर लक्ष देऊ शकता किंवा तुमचं आरोग्य जे काही आहे, ज्या काही समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी जी कुठली नवीन ट्रीटमेंट तुम्हाला सुरू करायची आहे ती तुम्ही या वर्षामध्ये करू शकता. सगळं बाजूला ठेवून सगळ्यात आधी स्वतःकडे लक्ष द्यायचं आहे. कारण आयुष्याचा उपभोग तेव्हाच घेता येतो जेव्हा आरोग्य चांगलं असतं. त्यामुळे 2026 मध्ये वृषभ राशीच्या लोकांना महत्त्वाचा सल्ला ज्योतिषशास्त्राचा आधार घेऊन देण्यात येतोय, तो म्हणजे आरोग्याकडे लक्ष देणे. बाकी तसं 2026 हे वर्ष तुमच्यासाठी धक्का देणारं ठरणार आहे, पण तो धक्का नक्कीच चांगला असणार आहे. तेव्हा नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.